नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहू त्याच्यात ठळक घडामोडी. मेट्रो नेटवर्क मध्ये भारताची झेप. अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ बिहारमधून फोडणार. सूत्रांची माहिती. गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीरला जाणार. विकास कामांचा आढावा घेणार. अफगाणिस्तान विरुद्ध T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरी दौरा. राजापूर इथे होणार शिवसंकल्प अभियान. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. 22 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येणार असल्याने पूर्वतयारीला जोर. पाहूयात त्याचा एक आढावा. अयोध्येत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराची स्थापना होणार असून त्याच दिवशी 22 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये काळाराम मंदिरात आरती होणार आहे व 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. त्या दिवशी नाशिकमध्ये महाशिबिराचे आयोजन केले गेले आहे. 1994 साली जेव्हा शिवसेनेची सत्ता आली त्याचवेळी देखील पहिले अधिवेशन नाशिकात झाले होते व आताचे देखील अधिवेशन नाशिकात होणार असल्याने शिवसेनेसाठी शुभशकुन मानला जात आहे. हजारो लाखोंच्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू झाली असून प्रत्येक तालुक्यात शहरातील प्रत्येक वार्ड निराय बैठकांना जोर आलेला आहे. या संपूर्ण सभेसाठी शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड, विजय करंजकर, शहरातील पदाधिकारी तसेच ग्रामीणचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यासह ग्रामीणचे सर्व जिल्हाधिकारी, तालुका प्रमुख प्रयत्न करत आहेत. रायगड येथे विकास कामाचे लोकार्पण केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री संबोधताना असे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं एक रूप आणि कार्य पाहिलं तर एक हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित झालेल्या तरुणांसाठी एक आश्वासक आणि प्रेरणादायी, ऊर्जादायी या ठिकाणी स्मारक ठरेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. साक्षात विठ्ठल आणि या सर्व महाविभूतींचं दर्शन झाल्यानंतर एक क्षणभर मनामध्ये विचार येत होता, मी या राज्याचा मुख्यमंत्री झालोय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या इथं बसलेल्या सहकाऱ्यांच्या योगदानामुळे. माझ्या मनामध्ये त्यावेळेस विचार आला की मुख्यमंत्री म्हणून या राज्यासाठी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण या राज्यासाठी खर्च करायचा, या राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी, या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण समर्पित करायचा अशी भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मी कुठेही गाडीमध्ये असलो, रस्त्यात असलो, वर्षावर असलो, ठाण्यात असलो, कुठल्याही कार्यक्रमात असलो, मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र आलं की माझा पेन लगेच बाहेर येतो आणि सही होऊन जाते. कारण एखाद्याचा जीव त्याच्यामुळे वाचतो, एखाद्याचा जीव त्याच्यामुळे वाचतो आणि म्हणून आपल्याला ते करायचंच. आज आपण 1.5 लाखाचे 5 लाख रुपये केले. महात्मा ज्योतिराव फुले सगळ्या अटी काढून टाकल्या. अगदी श्रीमंतापासून गरीबापर्यंत 12.5 कोटी जनतेला 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत होणार. या राज्यात बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना 700 ठिकाणी आपण करतोय. शेतकऱ्यांना देखील आपण वाऱ्यावर सोडत नाही. जे मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला त्याच्यात आणखी आपण 6,000 रुपये टाकले. शेतकऱ्याला आता 12,000 रुपये वर्षाला मिळणार. हे राज्य पहिलं आहे हा निर्णय घेणार. पीक विमा
शेतकरी भरत होते त्याचे पैसे आता सरकार भरतंय. फक्त पीक विम्यामध्ये 1 रुपया शेतकऱ्याने भरायचा, बाकी सगळे पैसे सरकार भरणार. महिला भगिनी देखील आज कार्यक्रमात आहेत. एसटी मध्ये 50% आपण सवलत दिली, ज्येष्ठांना मोफत केलं. आता महिला भगिनी सांगतात आपल्या पतिदेवाला तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार करून येते. हा निर्णय आपण घेतला. महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतलाय. लेक लाडकी लखपतीचा आपण निर्णय घेतलाय. मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत जन्म झाल्यापासून 1 लाख रुपये तिच्या खात्यात जमा होणार. मी गावी जातो, शेतामध्ये काम करतो, कारण मातीशी शेतीशी माझी नाळ जुळली आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर मला हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो. हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलंच असतं. का त्याच्यात वाईट आहे? आणि म्हणून आज आपण मुंबईमध्ये स्वच्छता अभियान सुरू केलंय, डीप क्लीन ड्राईव्ह. बरं शेठ, आता आपण एक शहर करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात देखील स्वच्छ महाराष्ट्र माझा हे अभियान आपण राबवतोय. आरोग्याशी निगडीत आहे. आज लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ लागलेत. एनजीओ आलेत, मुलं आलेत, कॉलेजचे आले, शाळेचे आलेत, पोटदुखी सुरू झाली. भले हे तर आयुक्ताचं काम. अरे हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आणि मी सांगितलं की सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर असतोच, परंतु मी समजतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. मी सर्वसामान्यातला कार्यकर्ता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, तुमच्यातला कार्यकर्ता आहे. तुमच्यातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला त्यांना आवडत नाही, हजम होत नाही, पचन होत नाही, सहन होत नाही. म्हणजे फक्त ज्यांचा राजकीय वारसा, राजकीय पार्श्वभूमी आणि ज्यांनी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला त्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं, असं काय लिखित काय करार आहे? स्थापन झालेलं सरकार, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. प्रेरणा, ऊर्जा घेऊन काम करतोय. आणि म्हणून त्यांच्यासाठी जेवढं काही करू तेवढं थोडंच आहे, एवढंच आपल्याला सांगतो. आणि महेंद्र थोरवे यांचं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांच्या पाठीशी एवढ्या प्रचंड मोठ्या ताकदीने आपण उभं राहिला. हा महासागर, हा जनसागर जो आहे, त्यांच्या पाठीशी कायम आपले आशीर्वाद असेच ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. राज्यभरात तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये अनेक त्रुटी दिसून आल्या. त्या त्रुटी संबंधित सत्यजित ताबे म्हणाले की आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागला आणि हा निकाल लागत असताना अशा धक्कादायक गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की एखाद्या मुलाला, एखाद्या परीक्षार्थीला 10 दिवसापूर्वी झालेल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये तो फेल होतो आणि या तलाठीच्या परीक्षेमध्ये तो राज्यामध्ये टॉपर होतो. काही लोकांना तर 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 मार्क पडलेले दिसून आलेले आहे. आणि म्हणून हे जे प्रकार वारंवार घडताना आपण राज्यामध्ये पाहतोय. सरकारी नोकर भरतीच्या बाबतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून परीक्षा घेण्याचा प्रकार राज्य शासनाच्या माध्यमातून, एमपीएससीच्या माध्यमातून केला जातो. मात्र तरीही हे घोटाळे काही बंद व्हायला तयार नाही. आणि त्यामुळे या विरुद्ध या परीक्षांमध्ये पेपर फुटी असेल किंवा असे जे घोटाळे असतील याबाबत कठोर कायदा राज्यामध्ये झाला पाहिजे अशी मी मागणी करतो. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.